जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड दणक्यात झाली। मात्र या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची मात्र दुर्दशा झाल्याचं आता समोर आलं आहे। शहरानजीक असलेल्या TRP परिसरातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या या निवासस्थानांना अक्षरशः भंगार गोडाऊनचं स्वरूप प्राप्त झालं आहे। गेली काही वर्ष पदाधिकारीच नसल्याने या निवासस्थानांकडे अधिकारी वर्गाचेही चांगलेच दुर्लक्ष झाल्याचं आता समोर आलं आहे। सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचं कोट्यावधीचं बांधकाम पूर्णत्वाकडे आलं आहे। मात्र जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळणारे पदाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे मात्र दुर्लक्ष झालेलं दिसत आहे। या परिसराची झालेली दुर्दशा आणि परिसराला आलेलं भंगार गोडाऊनचं स्वरूप या संदर्भात टाइम्स डिजिटलने वृत्त प्रसिद्ध केलं। याच वृत्ताची दखल घेत आता जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी या परिसराला भेट दिली आणि खंत व्यक्त केली। तसंच तात्काळ या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात येईल अशी ही घोषणा त्यांनी यावेळी केली। काल कार्यभार घेतलात आणि आज ही अवस्था पाहायला आलात, काय नेमकं काय निर्णय होतो, असं काय ठरलं? नाही, कसं होतं, ह्या गोष्टीकडे खरं तर लक्ष द्यायला पाहिजे होतं हे निर्वातपणे। पण आज पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी बघायला आलो। बघितल्यानंतर ही परिस्थिती जी तुम्ही वस्तुस्थिती दर्शवली तशीच आहे। पण त्याच्यासाठी हे सगळे दोन्ही बंगल्यांचा जर म्हणजे अध्यक्षांचं निवासस्थान आणि उपाध्यक्षांचं निवासस्थान आहे, दोन्हीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक साधारणपणे 1.25 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद होणं आवश्यक आहे। आणि एवढी आर्थिक तरतूद करण्यासाठी माननीय आमचे आमदार किरणभैया सामंत साहेब यांना ही सगळी परिस्थिती ताबडतोब आम्ही ही सगळी बघितल्यानंतर सांगितलं आणि भैयासाहेब त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत। पालकमंत्री उदयजी सामंत साहेब याच्यासाठी आम्हाला निश्चितपणे निधी देतील आणि ही सगळी निवासस्थानं आणि हा सगळा परिसर हा साधारणपणे 4 महिन्याच्या आत पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। कार्यकर्त्यांना म्हणून आपली काय जबाबदारी राहणार आहे त्या पुढे? हां, आम्ही ताबडतोब आता इस्टिमेट करायला चालू करतोय आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते इस्टिमेट सादर करून ते निविदा प्रक्रिया लगेचच राबवू। पण मॅडम, आपण नवीन आहात इथपर्यंत ठीक आहे, पण ही जबाबदारी खरी अधिकाऱ्यांची होती की नाही? बा नवीन प्रशासक बॉडी येते, त्यांची निवासस्थान आहेत, हे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं होतं असं नाही वाटत? हां, मेंटेन करणं गरजेचं होतं। हां, करून घेऊ आम्ही आता त्यांच्या मार्गदर्शन त्यांना हवं तसं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।